आमच्या हिंगणघाटच्या डेपो आगारासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि प्रवाशांसाठी सुद्धा की आज हिंगणघाटमध्ये नवीन 5 बसेस या ठिकाणी आम्हाला शासनाकडून मिळालेल्या आहे। मागे दीड वर्षापूर्वी आम्हाला 10 बसेस सुद्धा मिळाल्या होत्या। मागे जेव्हा परिवहन मंत्री महाविकास आघाडी सरकार होतं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते आणि परिवहन मंत्री त्यांचं नाव काय ते आपले अनिल परब साहेब होते। मी त्यांना पत्र दिलं होतं की आम्हाला नवीन बसची आवश्यकता आहे, पण त्या 2.5 वर्षामध्ये आम्हाला महाविकास आघाडीने काहीच दिलं नाही। पण नंतर सरकार बदललं आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्याबरोबर मी पुन्हा पत्र दिलं, त्यांनी मला 10 बसेस तेव्हा दिल्या आणि त्या 10 बसेस आज हिंगणघाटमध्ये सेवेमध्ये आहे। आणि आता परत परिवहन मंत्री आता प्रताप सरनाईक आहे, मी त्यांच्याकडे भेटलो होतो 2 महिन्यापूर्वी, म्हणजे मार्च अधिवेशनाच्या पहिले पत्र दिलं। त्यांनी मला कबूल केलं होतं की तुम्हाला मी पुन्हा 10 बसेस देतो। त्यांनी आज 5 बसेस आम्हाला दिलेल्या आहे। अतिशय आनंद होत आहे, कारण की हा ग्रामीण भाग आहे, 280 गाव आहेत लहान मोठे, आणि शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी यांच्यासाठी टायमिंग फार आवश्यकता आहे शिक्षणासाठी आणि ग्रामीण भागासाठी, आणि म्हणून त्या बसेस सर्व मिळाल्या पाहिजे, प्रत्येक गावापर्यंत बस गेली पाहिजे, सर्वांना टायमिंगचा फायदा झाला पाहिजे, हा उद्देश माझा आहे। आणि म्हणून ग्रामीण भागातले रस्ते सुद्धा आम्ही चांगले केलेले आहे। आज आनंदाचा दिवस आहे की आज 10 बसेस आपल्या 5 बसेस या ठिकाणी आम्हाला मिळालेल्या आहे। त्या 5 बसेसमुळे हिंगणघाटचं आगर तसंही आमचं फायद्यामध्ये आहेत। हिंगणघाटचं आगर एक अतिशय फायद्यामध्ये आहे। या 5 बसेसमुळे पुन्हा हे आगर फायद्यामध्ये होईल आणि आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना सर्वांना, शेतकरी शेतमजुरांना चांगली सेवा या बस डेपोच्या माध्यमातून मिळेल। त्याचप्रमाणे आता 5 कोटी रुपयाचं हे बस स्टँड नवीन सुद्धा आम्ही मंजूर करून घेतलेलं आहे आणि याचं सुद्धा काम होणार। आता फक्त सध्या 5 या ठिकाणी फलाट आहे, आता 10 फलाट मंजूर झालेले आहे, पण मी अजून याच्यापेक्षा वाढीव मागणी केलेली आहे। 10 फलाटचं मोठं बस स्टँड या ठिकाणी आता लवकरच काम सुरू होणार आहे आणि बस स्टँड सुद्धा हे अतिशय चांगलं होईल अशी मला खात्री आहे। मी सर्वांचं अभिनंदन करतो। डेपो मॅनेजर शेंडे साहेब, आमचे DC राठोड साहेब आणि सर्व कर्मचारी, अधिकारी यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन, धन्यवाद आणि खूप मला आनंद झाला आहे।